नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई, नागपूर, औरंगाबाद उच्च न्यायालय भरतीतील शिपाई व लिपिक या दोन्ही पदासाठी महत्त्वाचे मुलाखतीचे प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात, तुमचा जो रिझल्ट आहे तो 10 तारखेपर्यंत जुलैच्या लागू शकतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना लिपिकमध्ये म्हणजेच क्लर्कमध्ये 58 प्लस स्कोर आहे, तसेच शिपाईमध्ये 20 प्लस स्कोर आहे, अशा विद्यार्थ्यांनी मुलाखतीची व टायपिंगची सुरुवात करून द्यावी. विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा, पावसाची वाट पाहत होता, पण पाऊस आला त्याचप्रमाणे रिझल्टची वाट पाहू नका, रिझल्ट पण लागणारच आहे. विद्यार्थ्यांनो, आपण जे संपूर्ण मुलाखत प्रश्न आहे ते स्वतःविषयी, ताकद, ध्येय व कुटुंब या टॉपिकवर, तसेच कार्यशैली, मूल्य व प्रशासन अशा टॉपिकवर घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, हे संपूर्ण प्रश्न आपण भाग 1 व भाग 2 मध्ये आपण डिवाइड केले आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मुलाखतीमध्ये 40 मार्क्सची आहे लिपिक या पदासाठी, तर शिपाई या पदासाठी 10 मार्क्सची आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्रश्न पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो, एखादा नागरिक रागावून तुमच्याशी मोठ्या आवाजात बोलत असेल तर काय कराल? तर याचं उत्तर असं द्यायचं विद्यार्थी मित्रांनो, मी शांत राहून त्याचे पूर्ण म्हणणे ऐकेन, नम्रपणे नियम समजावून सांगून योग्य मार्गदर्शन करीन. तर असं आपलं आन्सर शॉर्ट असलं पाहिजे आणि संक्षिप्त असलं पाहिजे. तुम्ही या स्वतःचं ॲड करू शकता, परंतु आपलं उत्तर अत्यंत शॉर्ट असलं पाहिजे. त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा आहे की ही नोकरी का करायची आहे? म्हणजे तुम्हाला शिपाई किंवा लिपिक ही नोकरीच का करायची आहे? तर याचं उत्तर असं द्यायचं, ही नोकरी मला समाजसेवा, स्थिरता, करिअर आणि जबाबदारीने काम करण्याची संधी देते. त्यामुळे मी पूर्ण निष्ठेने काम करू इच्छितो. तर असं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न तिसरा आहे, आम्ही तुम्हालाच का निवडावे? तर याचं उत्तर द्यायचं, मी प्रामाणिक, वेळेचे पालन करणारे, मेहनती उमेदवार आहे. दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडण्याची माझी तयारी आहे. म्हणून मला तुम्ही निवडू शकता. असं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न चौथा विद्यार्थी मित्रांनो, तुमची ताकद काय? म्हणजेच काय? स्ट्रेंथनेस काय? त्याचं उत्तर असं द्यायचं, माझी ताकद म्हणजे माझा प्रामाणिकपणा, शिस्त, सकारात्मक विचार आणि कोणतेही काम मी वेळेत पूर्ण करतो. त्यानंतर या गुणांमुळे मी कोणत्याही परिस्थितीत प्रभावीपणे काम करू शकतो. ही माझी ताकद आहे, असं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 5वा, तुमची कमकुवत बाजू काय आहे? तुमचा वीकनेस काय आहे? तर उत्तर द्यायचं, मी कामात जास्त वेळ घेत असे, पण आता योग्य नियोजन करून वेळेत पूर्ण काम करण्याचा प्रयत्न करतो. वेग आणि अचूकता याचा समतोल साधण्यावर मी सतत काम करतो. प्रश्न 6वा विद्यार्थ्यांनो, 5 वर्षांनी स्वतःला कुठे पाहता? तुम्ही 5 वर्षांनी स्वतःला कुठे पाहता? तर मी उत्तर द्यायचं, मी या विभागात जबाबदार आणि विश्वासार्ह कर्मचारी म्हणून स्वतःला पाहतो. अनुभवाच्या जोरावर अधिक चांगली सेवा देणे आणि संस्थेत महत्त्वाचे योगदान देणे हे माझे काय आहे? ध्येय आहे, असं उत्तर द्यायचं आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, परंतु कमेंटमध्ये तुम्ही कुठून फॉर्म भरलाय आणि त्यानंतर तुमचा स्कोर किती आहे हे सुद्धा कमेंटमध्ये करा. तसंच तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जा. आपल्या चॅनलवर जाऊन टेलिग्राम लिंक आहे, टेलिग्राम लिंकला क्लिक करा, आपल्या टेलिग्राम लिंकला जॉइन करा आणि संपूर्ण PDF साठी मेसेज करा. तसंच विद्यार्थी मित्रांनो, आपण काही टॉपिकचे सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओ घेतले आहे मुलाखतीसाठी, ते सुद्धा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जा आणि संपूर्ण 7 व्हिडिओ आहे ते बघून घ्या. त्यानंतर बघूया प्रश्न 7वा आहे, तुमचे ध्येय काय आहे? तर उत्तर द्यायचं आहे, सरकारी सेवेत प्रामाणिकपणे काम करून समाजाची सेवा करणे आणि स्वतःची सतत प्रगती करणे हे माझे ध्येय आहे. देशसेवेत माझे योगदान देणे हे माझे सर्वोच्च उद्दिष्ट आहे, असं उत्तर द्यायचं. त्यानंतर बघूया प्रश्न 8वा, तणाव कसा हाताळता? उत्तर, मी शांत राहतो, कामांना प्राधान्य देतो आणि योग्य नियोजन करून तणावावर मात करतो. एकाच वेळी एक काम हाताळल्यास तणाव आपोआप कमी होतो, असा माझा अनुभव आहे. त्यानंतर प्रश्न 9वा, तुमचा आदर्श कोण आहे? तर उत्तर द्यायचं, माझे आई-वडील माझे आदर्श आहेत. त्यांची मेहनत आणि प्रामाणिकपणातून मला सतत प्रेरणा मिळते आणि जीवनात पुढे जाण्याचं बळ मिळते. तर यात तुम्ही स्वतःचं ॲड करू शकता. त्यानंतर बघूया प्रश्न 10वा, तुमचा छंद काय आहे? व्हॉट आर युअर हॉबीज? तुमची हॉबीज काय आहे? तर उत्तर द्यायचं, प्रत्येकाचे छंद हे वेगवेगळे असते, तर तुम्ही स्वतःच्यामध्ये ॲड करू शकता. परंतु उत्तर या पद्धतीने द्यायचं आहे, की पुस्तके वाचणे, चालू घडामोडींचा अभ्यास करणे आणि नवीन गोष्टी शिकणे हा माझा छंद आहे. या छंदांमुळे माझ्या सामान्य ज्ञान आणि विचारशक्ती सतत विकसित होत राहते. त्यानंतर प्रश्न 11वा आहे, की तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा. हा तुम्हाला काही प्रश्न विचारले, जसं की याचं उत्तर असं द्यायचं, माझ्या कुटुंबात 5 सदस्य आहे. सर्वजण मेहनती असून मला नेहमी चांगले संस्कार आणि पाठिंबा मिळाला आहे. कुटुंबाच्या आधारामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. यामध्ये तुम्ही स्वतःचं सुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर बघूया प्रश्न 12वा, तुमच्यात सर्वात मोठा गुण कोणता?
चांगला गुण कोणता? तर उत्तर द्यायचं जबाबदारीने काम करणे, वेळेचे पालन करणे आणि नवीन गोष्टी पटकन शिकण्याची तयारी हे माझे सर्वात मोठे गुण आहे. या गुणांमुळे मी कोणत्याही संस्थेत लवकर रडू शकतो. तर असं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 13वा. चूक झाली तर काय कराल? तर विद्यार्थ्यांना याचं उत्तर द्यायचं आहे. जर माझ्या हातून एखादी चूक झाली, तर मी ती चूक काय मान्य करेन, त्यातून शिकेन आणि ती पुन्हा होणार नाही याची काळजी घेईन. चूक लपवणे योग्य नाही, तिचा स्वीकार करणे हेच खऱ्या जबाबदारीचे लक्षण आहे, असं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 14वा. प्रश्न 14वा बघूया आता. लगेच 14वा प्रश्न. अपयश आल्यास काय कराल? तर उत्तर द्यायचं आहे, अपयश हे शिकण्याची संधी मानतो आणि खचून न जाता पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. चुका सुधारून अधिक तयारीने पुन्हा प्रयत्न करणे हीच माझी काय खरी रणनीती आहे. तर असं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 15वा. टीममध्ये काम करायला आवडते का? म्हणजेच काय टीमवर्क. ठीक आहे. तर टीमवर्कबद्दल हा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांना विचारायचं उत्तर द्यायचं होय. टीममध्ये समन्वय ठेवून काम करणे मला आवडते आणि गरज पडल्यास स्वतंत्रपणे काम करू शकतो. टीमवर्कमुळे काम अधिक प्रभावीपणे आणि जलद पूर्ण होते. एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, हे संपूर्ण प्रश्न जे मागील जेवढ्या मुलाखती झाल्या जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयाच्या, तर यामधून आपण संपूर्ण पी-वाय-क्यू तसेच विद्यार्थ्यांनो एक्सपेक्टेडच्या आधारानुसार आपण हे प्रश्न तयार केलेले आहे. तर हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून आपल्या व्हिडिओला या लाईक करा. आपल्या चॅनलला जेवढे मुले पाहत आहे, जेवढे स्टुडंट पाहत आहे, जेवढे विद्यार्थी पाहत आहे, जेवढे भाऊ पाहत आहे, जेवढे बहीण पाहत आहे, सगळ्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर बघूया प्रश्न 16वा. तुमचे मित्र तुमच्याबद्दल काय सांगतील? हा अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे. ते उत्तर द्यायचं. मी विश्वासू, मदत करणारा आणि जबाबदार व्यक्ती आहे, असे ते सांगतील. संकटाच्या वेळी मी नेहमी सोबत राहतो, त्यामुळे माझे मित्र मला मूल्यवान मानतात. हा वैयक्तिक प्रश्न, असे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघूया तुमचा प्रश्न 17वा. तुमची प्रेरणा काय आहे? तर विद्यार्थ्यांना उत्तर द्यायचं, माझे कुटुंब, त्यांच्या संघर्षातून मिळालेली शिकवण मला सतत मेहनत करण्यास प्रवृत्त करते. चांगले काम केल्याचे समाधानी माझी काय मोठी प्रेरणा आहे. तर हे अशा पद्धतीने उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर कार्यशैलीवर आहे प्रश्न 18वा. वेळेचे नियोजन कसे करतात? टाईम मॅनेजमेंट. त्याचं उत्तर द्यायचं, मी कामांना प्राधान्य देतो, दिवसाचे नियोजन करतो आणि महत्त्वाची कामे आधी पूर्ण करतो. योग्य नियोजनामुळे वेळेचा प्रत्येक क्षणी उपयोग पडतो. तर विद्यार्थ्यांना असं याचं उत्तर द्यायचं आहे. यामध्ये तुम्ही स्वतः ॲड करू शकता, की जेवढे काम आहे, सपोज 3 काम असले, तर मी प्रत्येक कामाला प्रायोरिटी देतो. प्रायोरिटी 1, प्रायोरिटी 2, प्रायोरिटी 3 आणि जे हाय प्रायोरिटी आहे, ते काम मी सगळ्यात आधी करतो. लो प्रायोरिटीवाला नंतर करतो. तर अशा प्रकारे पण तुम्ही स्वतःचं ॲड करून उत्तर देऊ शकता. त्यानंतर बघूया प्रश्न 19वा. टीका कशी स्वीकारतात? तर उत्तर द्यायचं आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. सकारात्मक टीका मी शिकण्याची संधी मानतो आणि त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा करतो. टीका करणारा आपला विकास घडवत असतो, त्यावर माझा काय आहे? विश्वास आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 20वा, जो जबाबदारी आहे. तुमची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली झाली तर तुम्ही काय कराल? तुमचं मत काय आहे? तर उत्तर द्यायचं, विभागाच्या गरजेनुसार कुठेही बदली स्वीकारण्याची माझी पूर्ण तयारी आहे. सेवेतील लवचिकता ही जबाबदारी कर्मचाऱ्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, असं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 31वा, जर तुमचा वैयक्तिक आहे. सुट्टीच्या दिवशी काय करता? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ईझी प्रश्न आहे, पण असे प्रश्न विचारले जातात. तर उत्तर द्यायचं, कुटुंबासोबत वेळ घालवतो, वाचन करतो आणि चालू घडामोडींचा अभ्यास करतो. सुट्टीच्या दिवशी उत्पादक राहण्याचा माझा काय आहे? प्रयत्न असतो. तुम्ही स्वतःला सुद्धा तुम्ही ॲड करू शकता, जे तुम्ही कार्य करता ते. त्यानंतर बघूया प्रश्न 22वा. तुमचा सर्वात मोठा अभिमानाचा क्षण. हा अत्यंत महत्त्वाचा आणि वैयक्तिक असे प्रश्न विचारले जातात. यावरून तुमची जे काही आहे क्वालिटीज आहे तुमच्यामध्ये, तुम्ही वेळेवर कसे उत्तर देता हे सगळं बघितलं जातं. असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. उत्तर द्यायचं, माझ्या मेहनतीमुळे एखादे उद्दिष्ट पूर्ण झाले किंवा कुटुंबाचा विश्वास जिंकला, तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. स्वतःच्या प्रयत्नातून मिळाले यश सर्वात मूल्यवान असते. त्यानंतर बघूया प्रश्न 23वा. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांनो, भरपूर विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे, परंतु निकाल हा लागणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि कट ऑफ जर तुम्हाला 58 प्लस मार्क्स आहे, क्लर्कमध्ये आणि शिपाईमध्ये 20 प्लस आहे, सगळ्यांनी तयारी चालू करा. कारण यावर्षी जागा या भरपूर प्रमाणात आल्या. मागच्या वर्षी जो लिपिकचा कट ऑफ होता तो 64 लागला. त्यामुळे यावर्षी ज्यांचा स्कोर 58 प्लस 60 प्लस आहे, अशा विद्यार्थ्यांना खूप जास्त चान्सेस आणि त्यामुळेच रिझल्टला काय होत आहे? वेळ होत आहे. कारण सगळ्यांना टायपिंगची स्किल टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे आणि भरपूर प्रमाणात विद्यार्थी बोलवलं जाणार आहे. त्यामुळे सुद्धा वेळ लागत आहे. तर त्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्ही मुलाखतीच्या तयारी आजपासूनच सुरू ठेवा. जर
तुम्ही आजपासून तयारी सुरू नाही केली तर लॉस फक्त तुमचाच आहे. ठीक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो आपण संपूर्ण मुलाखतीचे प्रश्न पाहूया आणि आपल्या चॅनलवर आपण 7 ते 8 व्हिडिओ घेतला आहे मुलाखतीचे. ते पण सुद्धा बघून घ्या वेळ वाया न घालता. त्यानंतर बघूया प्रश्न 23वा नेतृत्व गुण का आहेत का? तर उत्तर द्यायचं होय. गरज पडल्यास योग्य नियोजन करून टीमला सोबत घेऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. चांगले नेतृत्व म्हणजे जबाबदारी घेणे आणि इतरांना प्रेरित करणे असे मी मानतो. म्हणजेच काय तुम्हाला टीम लीडर म्हणून जर तुम्हाला वाटले तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय मत आहे हे तुम्हाला विचारलं गेलं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 24वा सरकारी नोकरीत प्रामाणिकपणा का महत्त्वाची आहे? अत्यंत हा मूल्यावर प्रश्न आहे. तर याचं उत्तर द्यायचं प्रामाणिकपणामुळे जनतेचा विश्वास टिकून राहतो आणि प्रशासन अधिक पारदर्शक व प्रभावी बनते. प्रामाणिक प्रामाणिक कर्मचारीच समाजाची काय करू शकतो? खरी सेवा करू शकतो. त्यानंतर बघूया प्रश्न 25वा नागरिकांशी तुम्ही कसे वागाल? तर उत्तर द्यायचं विद्यार्थ्यांना नम्रपणे, संयमाने आणि आदराने वागेल. त्यांच्या समस्यांचे नियमानुसार निराकरण करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देईन असं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 26वा वरिष्ठांना अतिरिक्त काम दिले तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? तर हा जबाबदारीवर प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. उत्तर द्यायचं ते माझी जबाबदारी समजून वेळेचे नियोजन करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. अतिरिक्त कामामुळे अनुभव मिळतो हे मी संधी म्हणून काय स्वीकारतो. तर असं उत्तर द्यायचं. त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 27वा. त्याआधी सगळ्यांनी आपल्या या व्हिडिओला लाईक करा. जेवढे विद्यार्थी आपला हा व्हिडिओ पाहतात सगळ्यांनी लाईक करा आणि सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथून आपण जिल्हा न्यायालय भरती, उच्च न्यायालय भरती तसेच संपूर्ण सरळ सेवा भरतीसाठी आपण महत्त्वाचे मुलाखत, रिझनिंग आणि मॅथ संपूर्ण क्लासेस आपण आपल्या आणि अत्यंत फ्री आणि हाय क्वालिटी विदाऊट एनी पेड क्लासेस. तर विद्यार्थ्यांनो चला सुरू करूया संघकार्य. सहकार्याशी सहकार्याशी मतभेद झाले तर उत्तर असं द्यायचं विद्यार्थ्यांनी शांतपणे चर्चा करून गैरसमज दूर करेन आणि कार्यालयीन वातावरण चांगले ठेवेन. वाद वाढवण्यापेक्षा तोडगा काढणे काय अधिक उचित आहे असं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 28व्या भ्रष्टाचाराबद्दल तुमचे मत काय आहे? तर उत्तर द्यायचं भ्रष्टाचार हा समाज आणि प्रशासनासाठी घातक आहे. मी नेहमी प्रामाणिकपणे आणि नियमानुसार काम करेन आणि अधिक लाच घेणार नाही किंवा देणार नाही असं उत्तर द्यायचं आहे. विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा हे संपूर्ण जी पीडीएफ आपण फ्री देत आहोत. आपण कोणतेही कसलेही पेड पीडीएफ किंवा कसलेही पेड व्हिडिओ नाही आपल्या चॅनलवर संपूर्ण फ्री व्हिडिओ आहे आणि हाय क्वालिटी आहे. कारण आपण पण एक विद्यार्थीमधून आलो आहे त्यामुळे संपूर्ण आपण फ्री देत आहोत. तर विद्यार्थ्यांनी चला जाऊ प्रश्न 29वा दबावाखाली निर्णय घ्यावा लागला तर उत्तर द्यायचं शांतपणे परिस्थिती समजून नियमानुसार योग्य निर्णय घेईन. दबावाखाली चुकीचा निर्णय घेणे परिस्थिती आणखी बिघडवते त्यामुळे संयम राखणे काय महत्वाचे आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 30वा गोपनीय माहिती कशी हाताळाल? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. उत्तर कार्यालयीन नियमांचे पालन करून गोपनीय माहिती सुरक्षित ठेवेन आणि अनधिकृत व्यक्तीला देणार नाही. गोपनीयता ही सरकारी कर्मचाऱ्याची काय आहे पहिली जबाबदारी आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 31वा वेळेचे महत्त्व काय आहे? तर विद्यार्थ्यांना उत्तर वेळेचे पालन केल्याने काम वेळेत पूर्ण होते, कार्यक्षमता वाढते आणि संस्थेवरील विश्वास टिकतो. वेळ हे सर्वात काय आहे मूल्यवान साधन आहे जे एकदा गेले की ते काय होतं परत येत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी पण तुम्हाला हेच सांगत आहे की तुम्ही आजपासून मुलाखतीची तयारी सुरू ठेवा. टायपिंगची स्पीड तुम्ही आधीपासून तर करत आहात, परंतु अत्यंत जोमाने आणखी करा. 3 ते 4 ते 5 तास आपलं चालू ठेवा. ज्यांचा स्कोअर 58 प्लस आहे आणि शिपाई 20 प्लस आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, कारण वेळ ही पुन्हा परत येत नाही. त्यानंतर सुरू करूया प्रश्न 32वा. तुम्ही मेहनती आहात हे कसे सांगाल? उत्तर द्यायचं मी प्रत्येक काम नियोजन करून पूर्ण करतो आणि काम अपूर्ण ठेवत नाही. माझ्या कामाचे परिणाम आणि वेळेचे पालन हेच माझ्या मेहनतीचे काय आहे प्रमाण आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 33वा तुमच्या कार्यशैलीवर अचानक अवघड काम मिळाले तर अचानक काय आले तुम्हाला अवघड काम आले, कठीण काम आले जे तुम्ही आधी कधी केलेलं नाही तर तुम्ही अशा वेळेस काय कराल? तर उत्तर द्यायचं प्रथम काम नीट समजून घेईन. गरज पडल्यास वरिष्ठांचे मार्गदर्शन घेईन आणि पूर्ण प्रयत्नाने काम करेन. अवघड काम हे माझ्यासाठी नवीन शिकण्याची एक मला काय एक संधी आहे असं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 34वा कौशल्यावर संगणकाचे ज्ञान आहे का? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. बघा त्याचं उत्तर द्यायचं होय. मला MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवर पॉइंट, इंटरनेट आणि मूलभूत संगणक वापरता येतो. आवश्यकतेनुसार नवीन सॉफ्टवेअर शिकण्याची काय आहे माझी तयारी आहे. तसेच मला आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील ChatGPT, Google Gemini त्याचा सुद्धा वापर करता येतो.
कारण सध्या ई कोड प्रणाली आपल्या पूर्ण देशामध्ये चालू असल्यामुळे याचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे आणि मी ते ज्ञान संपूर्ण घेत आहोत, असं उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 35वा. नवीन गोष्टी कशा शिकतात? उत्तर द्यायचं निरीक्षण, वाचन आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून काय मी नवीन कौशल्य आत्मसात करतो. शिकण्याची वृत्ती हीच प्रगतीचा मार्ग असतो आणि ते मी मानतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा. जेवढे मुलं बघा त्या सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्कोर काय आहे तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कुठं फॉर्म भरला ते सुद्धा कमेंट करा. चला प्रश्न 36वा. लोकांनी चुकीची मागणी केली तर? अत्यंत महत्त्वाचं आहे. उत्तर द्यायचं नम्रपणे. नियम समजावून सांगेन आणि कायदेशीर मार्गानेच मदत करेन. नियम मोडून कुणाची मदत करणे हे माझ्यासाठी काही नाही शक्य नाही. त्यानंतर बघूया प्रश्न 37वा. कामात उशीर झाला तर? उत्तर द्यायचं उशिराचे कारण शोधून वरिष्ठांना कळवेन आणि सुधारणा करेन. पुढील वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिक चांगले काय करेन? नियोजन करेन. त्यानंतर बघूया प्रश्न 38वा. स्वतःमध्ये कोणती सुधारणा करू इच्छिता? तर उत्तर द्यायचं आहे माझे संवाद कौशल्य आणि कार्यक्षमता अधिक चांगली करण्यासाठी सतत प्रयत्न करेन. नवीन तंत्रज्ञान आणि प्रशासकीय ज्ञान वाढवण्यावर माझा काय असतो? भर असतो. प्रश्न 29 आहे तुमचे वर्तन पाहायला जाईल. त्यावर प्रश्न आहे तुम्हाला राग आला तर सुद्धा त्याचे मी शांत राहण्याचा प्रयत्न करेन आणि भावनेपेक्षा परिस्थितीनुसार निर्णय घेतो. कामाच्या ठिकाणी संयम राखणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे महत्त्वाचे कौशल्य आहे. त्यानंतर प्रश्न 40 आहे लोकांचा विश्वास कसा जिंकता? तर उत्तर द्यायचं आहे प्रामाणिक वर्तन, वेळेचे पालन आणि जबाबदारीने काम करून लोकांचा विश्वास जिंकतो. सातत्यपूर्ण चांगले काम हेच विश्वास निर्माण करण्याचा उत्तम काय आहे मार्ग आहे. त्यानंतर प्रश्न 41 तुमचे व्यक्तिमत्व 3 शब्दात सांगा. उत्तर द्यायचं प्रामाणिक, मेहनती आणि शिस्तप्रिय. हे 3 शब्द माझ्या व्यक्तिमत्त्वाचे सार आहे. या गुणांच्या आधारे मी कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यास सक्षम आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 42 तुमची सर्वात मोठी उपलब्धी काय आहे? तर सातत्याने अभ्यास करून माझी ध्येय गाठण्याचा प्रयत्न, कुटुंबाचा विश्वास जिंकणे ही माझी सर्वात मोठी उपलब्धी आहे. स्वतःच्या कष्टातून मिळालेले यश अतिशय काय असते? मूल्यवान असते. त्यानंतर बघूया प्रश्न 44 नोकरी आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल कसा राखाल? उत्तर द्यायचं योग्य वेळेचे काय नियोजन करून दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडेन. कार्यालयातील वेळेत पूर्ण लक्ष कामावर आणि घरी कुटुंबावर देणे हाच माझा काय समतोल आहे. त्यानंतर प्रश्न 45 तुमचा आत्मविश्वास कसा वाढवता? तर उत्तर द्यायचं चांगली तयारी, नियमित सराव, सकारात्मक विचार यामुळे माझा आत्मविश्वास वाढतो. मागील यशांची आठवण आणि स्वतःवरील विश्वास यामुळे आत्मविश्वास टिकून राहतो. त्यानंतर प्रश्न 46 तुम्ही नियमांचे पालन करता काय? उत्तर द्यायचं होय. कोणत्याही संस्थेच्या प्रगतीसाठी नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. नियम हे संस्थेचा आत्मा असतात आणि त्यांचे उल्लंघन कधीही करता येणार नाही, असं उत्तर द्यायचं आहे. जेवढे विद्यार्थी बघत आहेत सगळ्यांनी आपल्या व्हिडिओ लाईक करा, सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला आणखी 7 व्हिडिओ बनवले आहे मुलाखतीचे, ते पण सुद्धा बघून घ्या. अत्यंत महत्त्वाचे आहे. ठीक आहे. ज्यांचा स्कोर 58+ 68+ आहे त्यांनी तसेच 20+ अशांनी बघून घ्या. बघा मुलाखतीपूर्वी कशी तयारी केली? उत्तर द्यायचं विभागाची माहिती घेतली, चालू घडवण्याचा अभ्यास केला आणि मुलाखतीतील प्रश्नांचा सराव केला. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला आत्मविश्वासाने सामोरं जाण्याची काय केली? तयारी केली. त्यानंतर बघूया प्रश्न 48 आम्हाला काही विचारायचे आहे का? एक प्रश्न तुम्ही तुमच्या मते होय निवड झाल्यानंतर प्रशिक्षणाची प्रक्रिया आणि कामाचे स्वरूप काय असेल हे जाणून घ्यायला आवडेल. विभागाकडून अपेक्षित कौशल्य कोणते आहेत हे जाणून घेण्यास काय आम्ही उत्सुक आहे. असं सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकता. त्यानंतर ते 49वा प्रश्न आहे. त्याआधी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. निवड झाली नाही तर? तर उत्तर द्यायचं मी निराश होणार नाही. माझ्या चुका सुधारून अधिक चांगल्या तयारीने काय करेन, मी पुन्हा प्रयत्न करेन. अपयश ही यशाची पूर्वतयारी असते यावर माझा ठाम विश्वास आहे, असं सुद्धा उत्तर देऊ शकता. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला प्लेलिस्ट मिळेल. प्लेलिस्टवर सुद्धा तुम्ही क्लिक करून आधीचे जे काही व्हिडिओ आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघूया प्रश्न 50वा शेवटी काही सांगायचे आहे का? उत्तर द्यायचं मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. संधी मिळाल्यास मी पूर्ण प्रामाणिकपणे, शिस्तीने आणि जबाबदारीने माझे कर्तव्य पार पाडेन आणि संस्थेच्या विश्वासात पात्र ठरेन. तर असं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो बघा ही संपूर्ण आपण व्हिडिओ घेतल्या. तर सगळ्यांना शुभेच्छा. ज्यांचा स्कोर अत्यंत चांगला आहे त्यांनी सुद्धा तयारी करा. ज्यांचा स्कोर 58+ आहे आणि शिपाईमध्ये 20+ आहे त्यांनी सुद्धा हे संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या. तसेच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जाता एवढंच सांगतो की तुम्ही वाट पाहू नका रिझल्ट लागणार असेल जसं आपण पावसाची वाट बघत होतो. पाऊस आला त्याचप्रमाणे रिझल्टची वाट पाहू नका कारण रिझल्ट नक्की येणारच आहे. तर चला संपूर्ण व्हिडिओ आपल्याला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.